आपण आधी काय बघितलं होतं आधीच्या व्हिडिओत एंडोथर्मिक एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे काय उष्मग्राही आणि एक्झोथर्मिक म्हणजे काय उष्मदायी. आलं लक्षात. आता याच्यात बघा हीट काय ही ऍड केलेली आहे म्हणून त्याला एंडोथर्मिक म्हणजे उष्मग्राही. आता याच्यात हीट बाहेर काढलेली म्हणजे ती प्रोडक्ट मध्ये मिळाली उत्पादनात मिळालेली आहे म्हणून त्याला म्हणतात उष्मदायी. आलं लक्षात. आता हे क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन अँड अ केमिकल रिॲक्शन. सांगा बरं विरघळण्याची प्रक्रिया व रासायनिक अभिक्रिया यात फरक कोणता. इन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन न्यू सबस्टन्स आर नॉट फॉर्म. डिसोल्युशन करतो म्हणजे विरघळण्याच्या प्रक्रिया जेव्हा आपण करतो त्याच्यात नवीन पदार्थ बनत नाही. पण जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन करतो म्हणजे असं जेव्हा ह्या दोन पदार्थ जेव्हा मिळवतो तेव्हा जेव्हा दोन एलिमेंट किंवा दोन पदार्थ एकत्र करतो ठीक आहे त्यांची केमिकल रिॲक्शन करतो रासायनिक अभिक्रिया करतो त्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन सबस्टन्स मिळतो म्हणजे नवीन पदार्थ मिळतो. समजलं. डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिझॉल्व्स इन अ सॉल्व्हंट. म्हणजे द्रावकामध्ये द्राव्य विरघळल्यावर नवीन पदार्थ बनतो का. अ न्यू सबस्टन्स इज नॉट फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट. म्हणजे त्याचा आन्सर नाहीये का. तो सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट टू फॉर्म अ मिक्सचर. जेव्हा द्राव्य द्रावकामध्ये मिक्स होते किंवा ते विरघळते तेव्हा नवीन मिक्सचर तयार होते म्हणजे दुसरं हे बनतं. हे घ्या. आता काय बघायचंय रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर. ठीक आहे. मग आता तुम्हाला सांगितलंय टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस क्लासिफाय देम इंटू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स द ग्रुप. म्हणजे खालील प्रक्रियाला लागणारा वेळ विचारात घेऊन त्यांचे 2 गटात वर्गीकरण करायचे व त्या गटांना शीर्षक द्यायचं म्हणजे तुम्ही नावं द्यायचे आणि त्यांना क्लासिफाय करायचंय. अ कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग अँड एजिटेशन म्हणजे स्वयंपाकाचा गॅस पेटताच तो जळू लागतो. नंतर आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग म्हणजे लोखंडी वस्तू गंजते. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल म्हणजे खडकांचे अपक्षीपण होऊन माती तयार होते. अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य स्थितीत ईस्ट मिसळल्यानंतर अल्कोहोल तयार होते. ठीक आहे. नंतर 5वं एफर्वसन्स इज फॉर्म ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इंटू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ऍसिड म्हणजे परीक्षा नळीत विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यानंतर परीक्षा नळीत विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यानंतर काय होतं बुडबुडे निर्माण होतात. व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बॅरियम क्लोराईड सोल्युशन म्हणजे जेव्हा बॅरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल तुम्ही ऍड करतात मिसळतात तेव्हा पांढरा अवक्षेप तयार झालेला तुम्हाला दिसतो. आलं लक्षात. मग आता स्लो रिॲक्शन आणि फास्ट रिॲक्शन म्हणजे ज्या हळू होतात आणि ज्या खूप जलद होतात. मग आता याच्यातलं फास्ट कोणत्या आणि स्लो कोणत्या असं तुम्हाला त्याचं वेगवेगळं क्लासिफिकेशन करायचंय. ह्या जे 6 सबस्टन्स दिले आता त्याच्यापैकी हे बघा कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन एजिटेशन ही काय फास्ट प्रोसेस आहे. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग ती स्लो प्रोसेस आहे. इरोजन ऑफ रॉक टेक्स प्लेस टू फॉर्म ही पण स्लो प्रोसेस आहे. नंतर अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन ही पण स्लो प्रोसेस आहे. म्हणजे 2, 3, 4 ह्या सगळ्या स्लो प्रोसेस आहेत आणि 1, 5, 6 ह्या काय फास्ट प्रोसेस आहे. आलं लक्षात. नंतर इट कॅन सीन फ्रॉम द अबव एक्झाम्पल दॅट सम रिॲक्शन आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाइम दॅट इज ऑकर रॅपिडली while some other require long time for completion that is occur slowly. म्हणजे आपल्याला याच्यावरून लक्षात येत आले की अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात म्हणजे जलद गतीने पूर्ण होतात आणि काही अभिक्रियांना पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो म्हणजे त्या मंद गतीने चालतात म्हणजे मंद गतीने होतात. मग इट मीन्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज डिफरंट म्हणजे आता याचा अर्थ असा होतो की भिन्न भिन्न अभिक्रियांचा दर भिन्न भिन्न असतो म्हणजे रिॲक्शनचा रेट कसा असतो हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. आता वेगवेगळा म्हणजे काय तर the same reaction occurs at a different rate on a changing the condition. For example, during winter long time is required for setting milk into curd while at highest temperature during summer the rate of setting of milk increase and curd is form early. म्हणजे सांगा बरं बाळांनो काय होतं जर एकाच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते तर उदाहरण दिले त्यांनी हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला वेळ लागतो
ठीक आहे, आपण विरजन बनवतो ना, दुधाचं दह्यात रूपांतर करतो, मग त्याला कधी वेळ लागतो? हिवाळ्यामध्ये. पण जेव्हा उन्हाळा असेल तर उच्च तापमान असतो, त्यामुळे दुधाची दही बनवण्याचा अभिक्रियेचा दर वाढतो, म्हणजे फास्ट बनतं ते. आलं लक्षात? नाऊ लेट अस सी द फास्ट फॅक्टर विच डिसाइड द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मग आता विचार करू की रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते बघू आपण. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आता कोणते कोणते फॅक्टर आहेत बघू. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. पहिलं, नेचर ऑफ द रिएक्टंट्स, म्हणजे अभिक्रियांचे स्वरूप. लेटस सी द रिएक्शन ऑफ मेटल्स अल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता अल्युमिनियम व जस्त या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघू. On reaction of both aluminum and zinc with dilute hydrochloric acid H2 gas is liberated and water soluble salt of these metal are formed. म्हणजे अल्युमिनियम आणि झिंक या दोन्ही विरल आम्लामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन H2 म्हणजे हायड्रोजन हा वायू मुक्त होतो. However, the reaction of aluminium metals take place faster as compared to zinc metal. मग याच्यात काय होतं? पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात, परंतु झिंक धातूच्या तुलनेत अल्युमिनियम धातूची आम्लाबरोबरची अभिक्रिया ही काय होते? फास्ट होते, म्हणजे एकदम जलद होते. द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. म्हणजे हे याच्यावरती काय, अभिक्रियेच्या दरावरती या फरकाला या धातूचे स्वरूप कारणीभूत असते. अल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक. म्हणजे अल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. देअरफॉर द रेट ऑफ रिएक्शन ऑफ अल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड इज हायर दॅन झिंक. त्याच्यामुळे दर याचा काय जास्त आहे, कोणाचा? अल्युमिनियमचा. हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा झिंक बरोबर अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त आहे. नेचर ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टर्स इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. We are going to learn from more about the reactivity of metals in the chapter on metallurgy. मग आपल्याला अभिक्रियकांचे स्वरूप, रासायनिक अभिक्रियकांच्या दरावरील परिणाम करते हे आपल्याला आपण मेटलर्जी ह्या पाठात बघणारच आहोत. पण इथे एवढं लक्षात ठेवा. नंतर दुसरा पॉइंट आहे साईज ऑफ पार्टिकल रिएक्टंट. तुम्हाला हे दाखवलेलं आहे त्यांनी. ऍपरेटस म्हणजे 2 परीक्षा नळ्या आहे, वजन काटा आहे, मोजपात्र आहे. केमिकल, पीस ऑफ सहबाटाईल, पावडर ऑफ सहबाटाईल, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड एक्सेट्रा. कृती बघू आता. टेक पीस अँड पावडर ऑफ सहबाटाईल इन इक्वल वेट in 2 test tube, add 100 milliliter dilute hydrochloric acid in each of the test tube. म्हणजे 2 परीक्षा नळ्यांमध्ये सारख्याच वजनाचे सहबादी फरचीचे तुकडे घ्यायचे व त्याचा चुरा करायचा आहे. ऑब्झर्व वेदर एफरवसन्स ऑफ CO2 फॉर्म ऍट द फास्टर और स्लोअर स्पीड. म्हणजे तुम्हाला बुडबुडे जे दिसतील, एफरवसन म्हणजे वायूचे बुडबुडे. कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात की मंद गतीने तयार होतात याचं निरीक्षण तुम्हाला करायला लावलंय. यू मस्ट हॅव फाउंड इन द अबव ऍक्टिव्हिटी द CO2 एफरवसन इज फॉर्म स्लो विथ द पीस ऑफ सहबाटाईल वाईल ऍट फास्टर स्पीड विथ द पावडर. म्हणजे वरील आकृतीमधून तुमच्या लक्षात आले असेल की सहबाद फरचीच्या तुकड्याबरोबर CO2चे बुडबुडे हळू तयार होतात, तर भुकटी बरोबर ते जलद गतीने तयार होतात. मग द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ reaction depends upon the size and the particles of the reactant taking part in the reaction. Smaller the size of the reactant particles, higher is the rate of reaction. म्हणजे वरील निरीक्षणातून तुमच्या असं लक्षात आले असेल की अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. म्हणजे त्यांचे कणांचे आकार किती, अभिकारकांचे रिएक्टंटचा हे किती आहे. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असतो तेवढाच अभिक्रियेचा दर जास्त. हे लक्षात ठेवायचं. कधी पण रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियकारकांचा कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो.